सलामीची जोडी मयूर बागचौरे आणि रमेश मुकणे. येस, पहिलं षटक हाताळतोय बसंता पवार. सामोरे जाईल वंडर बॉय संजय नगर संघाचा मयूर बागचौरे. आणि दांडी गोल. पहिलाच स्लोवर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय फेल. फलंदाज होतोय बाद आणि एक सोपा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. चला, नवीन फलंदाज. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट डिलिव्हरीसाठी फलंदाज तयार होता, परंतु चेंडू टाकला स्लोवर. आपल्या अनुभवाचा लावला कस आणि एक मोठा फलंदाज होतो इथे बाद. वंडर बॉय मयूर बागचौरे आउट ऑन गोल्डन डक. राहुल, काल मात्र कमाल केली होती राहुल यांनी. तब्बल 10 चेंडू 32 धावा ठोकल्या होत्या. तोच राहुल यावेळेला कशी करणार फलंदाजी. परंतु वैशिष्ट्य आहे वसंत पवार यांचं की लेफ्ट हँड फलंदाजांना बऱ्याच वेळा त्यांनी उभं ठेवलेलं आहे. हा इतिहास आहे, हे वर्तमान आहे. लेफ्ट हँड फलंदाज त्याच्या समोर सपशेल अपयशी ठरताना बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय. वसंत पवार. यस, हा सुद्धा चौकार जाणार नाही. जर चौकार. वाईडिश लाईन ठेवले वसंत पवार यांनी, त्यामुळे क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच पद्धतीचं सजवण्याची गरज आहे. चांगला फटका आपण पाहिला. थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता. चांगला लॉंग ऑफ च्या डोक्यावरून हा चेंडू, शॉर्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू आला आणि सहजरित्या सुरुवात होते चौकार आणि राहुल याच्याकडून. ही जी दोन मुलं मिळाली संजय नगर संघाला, मयूर आणि राहुल, काय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लाभलेत. हा चौकार. कोणतीही कमी जाणवू दिली नाही. कोणतीही कमी जाणीव दिली नाही. 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर मयूरला बाद केल्यानंतर मात्र हमला चढवलाय. लेफ्ट हँड फलंदाजाला सपशेल अपयशी ठरवतो हा गोलंदाज, असं वर्णन झालं होतं. परंतु इथे मात्र फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय. यस, यावेळेला सुरेख आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ. धाव फलकावर धावा आल्यात 8. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच टप्पा. योग्य गोलंदाजी. यावेळेला चेंडू गेलाय. षटकार का चौकार. 12 धावा धाव फलकावर. षटकार आहे.
काय चौकार आहे, चौकार आहे. आपले गोरकामत संघाचे व्हॉलेंटियर सांगतायत अरुण दादा चौकार आहे. यस, अक्षय अक्षय आहेत तिथे. 4 रन घोषित केलेत. यस, आणि रोशन यांनी सुद्धा चेक केलंय, चौकार आहे. ओके, 12 धावा झाल्यात. आता मात्र तेजस वाघमारे यांच्यावर जबाबदारी असेल. धावसंख्येला आळा घालावा लागेल त्यांना. 12 धावा गेल्यात. पॉवर प्लेमध्ये मयूर वाघचौरे सारखा खंदा फलंदाज बाद करण्यात यश मिळवलंय, परंतु धावसंख्येला आळा घालता आला नाही. राहुल यांनी मात्र जबरदस्त फलंदाजी केली. 3 चौकार लगावले. 3 चौकार त्यांचे वेगवेगळ्या दिशेला होते. एक कव्हरच्या डोक्यावरून चौकार होता, एक स्ट्रेट ऑन द ग्राउंड चौकार होता, एक फाईन खेळलेला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं सजवावं लागेल, कारण रमेश मुकणे मोठे फटके हल्ली खेळत नाही, परंतु धावा चोरण्यात खूप हातकंडा. यस, आडव्या बॅटनी आता मात्र लाईन आणि लेंथ मिळाले. तेजस वाघमारे सुरेख गोलंदाजी. त्या एंडकडून तेजस वाघमारे मला वाटतं सहज सोपी गोलंदाजी करतील. त्या एंडकडून चांगली गोलंदाजी होईल अशी खात्री वाटते मला. आणि त्यामुळे निश्चितच आपण पाहिलं ना तर दोन्ही एंड कडून खेळण्याची मजा म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूने मात्र संधी निर्माण होते. एका बाजूने फलंदाजी तर एका बाजूने गोलंदाजी अशी. त्यामुळे निश्चितच दोन्ही एंड कडनं जे क्रिकेट इथे चालू आहे ते आपण कालपासून पाहतोय की चांगल्या पद्धतीने चालू आहे. फक्त संघांनी अतिरिक्त वेळ घेतला कामा नये. फलंदाजांना किंवा सरळ टाइमर लावा थोडासा पंच, आपण सुद्धा लगेच वॉर्निंग द्या. ब्लॉकर डिलिव्हरी, 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. तेजस वाघमारे आता सुरेख गोलंदाजी. नवीन फलंदाज नितीन का? नितीन ना? नितीन. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. हिट झाला असता तर बाद झाला असता. आणि काय करतायत कोण रे तो? एवढा भारी हिट करत होता. जयू आहे वाटतं. 2 धावा. यस, थोडस शांत क्रिकेट खेळावं लागेल डोनेवाडी संघाला, कारण थोडी हाराकिरी करून जमणार नाही. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपल्याकडून काही चुक्या झाल्यात, त्यामध्ये बराच वाटा अशांततेचा होता. आपली गोलंदाजी पाहता आपल्यासाठी 34 धावा सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत नेण्यासारखा स्कोर कार्डवर होत्या, परंतु थोडीशी चलबिचल वाढली. डिसिजन्स थोडेसे बदलले. काही योग्य डिसिजन्सवर ठाम राहावं लागेल.
तेजस वाघमारे यांच्यावरती जगन वाघमारे यांना गोलंदाजी देण्याचा डिसिजन असेल किंवा फलंदाजीमध्ये थोडासा क्रम करण्याचा तो डिसिजन असेल. आपल्या धावफलकावर धावा कमी असताना कुठेतरी हार्ड हिटर फलंदाज म्हणून योगेश यांचा वापर करण्याचा निर्णय सुद्धा कधी काळी घ्यावा लागेल. आणि कुठेतरी एखादा लेफ्ट हँड फलंदाज थोडंसं गोलंदाजाला चकवण्यासाठी वैभव पवार यांच्यासारखा ते सुद्धा असे डिसिजन घ्यावे लागतात क्रिकेटमध्ये, जेणेकरून थोडंसं, कारण वारंवार एखादा खेळाडू अपयशी होत असेल तर काही वेळेला थोडासा संघहितकारक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. षटक अप्रतिम हाताळलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. केवळ 3 धावांचं षटक. जबरदस्त षटक. ही खासियत आहे तेजस वाघमारे यांची. त्यांना गती एवढी जबरदस्त आहे की केवळ त्यांनी योग्य टप्प्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे एवढी गती असताना तुम्हाला स्लोवर चेंडू टाकण्याची, तुम्हाला व्हेरिएशन करण्याची काही गरज नाही, कारण एवढ्या गतीने चेंडू मारण्यासाठी फलंदाजाला सुद्धा तीच गती वापरावी लागते. त्यामुळे केवळ योग्य टप्प्यावर यस. यावेळेला मात्र गणेश वाघमारे यांच्या हातात गणेश पवार, जे छोटे बंधू गणेश पवार गोलंदाजी मार्कवर, न्यू टॅलेंट, वय वर्ष 15, गोलंदाजी मार्कवर न्यू टॅलेंट गणेश. जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहेत. क्या बात आहे. 1 बाउन्स. यस, पंच योग्य डिसिजन आहे. यावेळेला काळजी घ्यावी लागेल, परंतु ही खासियत आहे. हार्ड लेंथवर हिट करतो हा गोलंदाज. योग्य पद्धतीने हार्ड लेंथ हिट करतो. काय जबरदस्त रणअप. थोडस फंबल, पंचांकडून रणअप मध्ये चुकी. एक चेंडू निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर हेच मी म्हणतो की कुठेतरी तुम्हाला थोडं व्हेरिएशन करावं लागेल, काहीतरी निर्णय घ्यावे लागतील. क्या बात आहे. सुरेख चेंडू. इथून फक्त राहुल याला थांबावं लागेल, कारण इथून जर धावसंख्येला आकार कोण देईल ना तर तो राहुल असेल. त्यानंतर त्यांच्याकडे अजून एक फलंदाज आहे. त्या फलंदाजाला निश्चितच अजून पाचारण केलं गेलं नाही. माझ्या आवडीचा फलंदाज आहे, नाव विसरलो मी त्याचं, परंतु कीर्ती लहान मूर्ती महान अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. समीर. यस, समीर बरोबर. काय चौफेर 360 खेळतो तो पोरगा समीर. नो बॉल. यस, दिलाय. तुम्ही शांत राहा अरुण दादा. ऑफिशियल पंच आहेत. नो बॉल घोषित केलाय अगोदरच. फ्री हिट असेल. नो बॉल, कारण एक 1 बाउन्स झाला होता. बीमर स्वरूपाचा चेंडू होता. फ्री हिट आहे. गणेश पवार, योग्य टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल तुम्हाला. फ्री हिट आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. क्या बात आहे. आणि इथे धावबाद होऊ शकतो, परंतु एक धाव गेले ती जाऊ दे असा विचार चांगली गोष्ट आहे. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावा दिल्यात 3. एक नोबॉल टाकलाय, त्यामध्ये सुद्धा 3 धावा दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे. परंतु वाईड बॉल बाहेर. निश्चितच
पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ब्लॉक होल गणेश वाघमारे आणि मला वाटतं पोहोचलेत तटस्थ पंच. धावफलक जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. धाबा रोखल्यात डोनेवाडी संघाच्या या गोलंदाजांनी. तेजस वाघमारेच्या पावलावर पाऊल ठेवतोय गणेश पवार. क्या बात आहे. ब्लॉक होल वारंवार वाईडिश ब्लॉक होल टाकतो या गोलंदाज. त्यामुळे या टॅलेंटला संधी देणं खूप गरजेचं आहे. गती खूप सुरेख आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. षटकाची समाप्ती जबरदस्त. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. आता मात्र योग्य षटक टाकावं लागेल. 15 धावांच्या वरती षटक जाता कामा नये, कारण 3 गोलंदाज आहेत ते जबरदस्त गोलंदाज आहेत. संजय नगर संघाकडे मयूर वाघचौरे असतील, राहुल पवार असतील. 2 षटकांमध्ये 10च्या आतमध्ये धावा देणारी ही जोडगोळी. त्यामुळे निश्चितच 35 धावेपर्यंत पोहोचू द्यायचं नाही, हे टार्गेट ठेवावं लागेल डोनेवाडी संघाला. आता मात्र वैभव पवार. यावेळेला खूप प्रयोग केलेत डोनेवाडी संघाने. 2 प्रयोग यशस्वी झालेत. हा प्रयोग यशस्वी होणार का? म्हणजे आपण पाहिलं ना तर कुठेतरी वैभव पवार यांना सुद्धा आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करावं लागेल. जेव्हा तुम्ही ते मैदानात सिद्ध करताना तेव्हा संधी मिळते. त्या संधीचं सोनं केलं गणेश पवार यांनी आणि आज गणेश पवार एक नियमित गोलंदाज झालाय. यस, हा झेल आहे वैभव. पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलक मात्र कासवाच्या गतीने थांबलाय. केवळ 20. मोठे फटके लगावण्यासाठी येणार का समीर की अजून कोणता फलंदाज? मला वाटतं समीर नाही आज खेळायला. ज्ञानेश्वर. YCC डोनेवाडी संघ 50 धावा केल्यात. त्यामुळे इथून 5 चेंडूमध्ये 30 धावा आल्या तर आणि रवी वाघमारे खुशीत. YCC डोनेवाडीची फलंदाजी सुद्धा जबरदस्त झाली होती. 2 षटकात 11 धावा आणि बाद. आणि असा कमबॅक पाहिजे. रॉला बना दिया वैभव ने, रॉला. महाराष्ट्र पोलीस समीर पवार यांना फोन करा. वैभव पवार यांची गोलंदाजी चालू आहे. काय बक्षीस लावायचं असेल त्याला तर. आणि अजून 2 चेंडूत 2 विकेट घेतल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक मिळेल डोनेवाडी YCC संघाकडून वैभव पवार यांच्यासाठी. कारण वैभव पवार सुद्धा आणि निर्धाव षटक टाकलं तर रोहित पवार यांच्याकडून 500 रुपये. सागर, हार्ड हिटर फलंदाज सागर. धावा
तरीही रोखणं खूप गरजेचं आहे. हा सुद्धा हॅट्रिक नाही, मला वाटतं त्या दिशेला गेलाय. यस, 3 चेंडू आणि ते तिन्ही चेंडू राहुल खेळण्याचा प्रयत्न करेल. 21 धाबा झाल्यात. मोठा फटका वाचवायचा आहे एवढं लक्षात ठेवावं लागेल. वैभव पवार लेफ्ट हँड फलंदाज आहे. यस, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 29 धाबा तर होणार नाही, त्यामुळे निश्चितच नेक्स्ट मॅच असेल गौर कामत बनाम. अरे काय जगू दादा, चौकार. जमिनीला घासत पुसत चौकार गेलाय आणि जगन वाघमारे मात्र तिथे चकतायत. गौर कामत आणि कोशाणे नेक्स्ट मॅच असणार आहे. सेकंड राऊंड मधील पहिला सामना. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि आज मात्र जगन वाघमारे थोडीशी चुकी करतायत. मला वाटतं कुठेतरी आत्मविश्वास ढळला त्यांचा पहिल्या सामन्यात 15 धावा दिल्यानंतर. सत्तावीस धाबा, एका बिग हिटची गरज संजय नगर संघाला. ब्लॉक होल डिलिव्हरी, क्या बात आहे. कमबॅक जबरदस्त वैभव पवार यांच्या माध्यमातून. आणि येणारे 24 चेंडू, मात्र 28 धावांची गरज. 7च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत. केवळ इथे मयूर वाकचौरे आणि राहुल या 2 गोलंदाजांना डिफेन्स करायचं आहे. परंतु आपलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळण्याची खूप गरज डोनेवाडी संघाला. चला, गौर कामत आणि कोशाणे दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे होतील, याची नोंद घ्यायची आहे. कोशाणे बनाम गौर कामत. अक्षय.
मैदानात मास्टर माइंड अरुण वाघचौरे आहेत हे विसरू नये डोनेवाडी संघाने. त्यामुळे निश्चितच 28 धावा जरी असल्या तरी त्यांच्याकडे 3 षटकं खूप जबरदस्त आहेत. मयूर वाघचौरे असतील, राहुल असेल, त्यानंतर ज्ञानेश्वर असतील, 3 षटकं खूप जबरदस्त आहेत. त्यामुळे निश्चितच आणि जर का डोनेवाडी संघाला 2 षटकामध्ये 5-6 धावांची गरज राहिली तर अरुणदादा वाघचौरे यांनी षटक हाताळावं अशी आमची अपेक्षा आहे. पाहूया. आणि यावेळेला जयेश वाघमारे यांच्यासाठी पारितोषिक त्यांचे गुरु रवी वाघमारे यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 501 रुपये. आणि त्यांचे अजून एक गुरु रोहित पवार यांच्याकडून सुद्धा 501 रुपये. आज जी जयेश वाघमारे स्टायलिश फलंदाजी करतात ती फलंदाजी रोहित पवार यांनी शिकवले त्यांना. त्यामुळे निश्चितच त्यांनी तशी चांगली फलंदाजी करावी. 28 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये विशेष कामगिरी करता आली नाही जयेश वाघमारे यांना. यावेळेला बरेच प्रयोग आपण पाहिलेत. प्रसाद पवार आणि रोहन यांना आराम दिलाय आणि नवीन जोडगोळी उतरली आहे मैदानामध्ये. परंतु हा निर्णय अंगलट येणार की हा निर्णय काम करणार. आणि पहिलाच ब्लॉक होल आणि पुन्हा एकदा गोल्डन डक. कारण जी सुरुवात आहे ना ती सुरुवात जबरदस्त झाली. ब्लॉक होल डिलिव्हरी होती. डायरेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी आहे. LBW ला नाही रिव्ह्यू ठेवला. पंच प्रोफेशनल आहेत आणि मला वाटतं आणि मयूर वाघचौरे यांची खासियत म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजी होते त्याच्याकडून. कारण ऑफिशियल पंच आपण ठेवलेत तटस्थ. त्यामुळे निश्चितच त्यांच्या निर्णयाचा सुद्धा आणि मला वाटतं समोरच आहे, पूर्ण समोर आहे बॉल, तरी चेक केला इकडे. यस, चांगला निर्णय मानावा लागेल. तेजस वाघमारे म्हणजे वारंवार प्रयोग पे प्रयोग अशी ही मॅच डोनेवाडी संघासाठी. रोहना वाघमारे यांना वाचून ठेवण्याचा हा प्रयत्न. यस, यावेळेला फुलटॉस चेंडू 2 धावांनी खातं खोललंय तेजस वाघमारे यांनी. पुन्हा एकदा चांगला फटका होता 2 धावेचा आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला होता परंतु चेंडू अडला सुद्धा नाही आणि चेंडू गेलाय 4 धाव्यांसाठी. चांगला प्रयत्न होता. चेंडू अडणं गरजेचं होतं. झेल घेण्यासाठी मात्र धडपडले अरुणदादा वाघचौरे परंतु फारसा उपयोग झाला नाही. यावेळेला मात्र षटकार. हार्ड हिटिंग गोलंदाज दिला. हार्ड हिटिंग फलंदाजीने उत्तर देताना मात्र तेजस वाघमारे पहिल्या
3 चेंडूवर घेतल्यात 12 धावा आणि चांगला मूव इथे निश्चितच झालेला आहे. मॅच विनिंग पारी. गोलंदाजीमध्ये कमाल, फलंदाजीमध्ये धमाल. 12 धावा आल्या धावफलकावर. मात्र येणारे 16 चेंडू, येणारे 20 चेंडू वाईड, येणारे 20 चेंडू 15 धावांची गरज. 27 धावा धावफलकावर असताना धावा झाल्या 13. फटका कव्हर मध्ये जातोय. नेत्रदीपक चौकार. तेजस वाघमारे ऑन फायर. पहिल्या सामन्याचा पुरेपूर इथे मनमुराद आनंद लुटताना दिसतंय आणि पुन्हा एकदा भिडंत होणार बहुतेक बीड आणि डोनेवाडी. चला, टॉस झालाय ना? गोरकामत कोशाणे, कोशाणे संघ. इथे मात्र सुरेख फटका होता. मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा असा फटका खेळले ते आणि बाद झाले. कारण चौकार आणि षटकारच येतात तेजस वाघमारे यांच्या बॅट मधून आणि इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला परंतु काम चोख केलंय. 2 4 6 4 तब्बल 16 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. धाव फलकावर धावा झाल्यात 17. 5 चेंडू आणि 16 धावांची बहारदार खेळी. मॅच विनिंग पारी. येणारे 12 चेंडू केवळ 11 धावांची गरज. अकरा 18 चेंडू 11 धावांची गरज. 17 धावा झाल्यात. गोरकामत संघ कॅप्टन पाठवा. कोशाणे संघ कर्णधार आलेला आहे. राहुल जबरदस्त गोलंदाज आहे हा सुद्धा. अक्षय आपला कॅप्टन पाठवा. कोशाणी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. इथून आता हाराकिरी करण्याची गरज नाही डोनेवाडी संघाला. एकेरी धावेने इथे काम होणार आहे. पाहूया किती बॉल मध्ये हा सामना संपवतात रोहन उर्फ कादरी. पहिल्या सामन्यात सुद्धा बरेच चेंडू खेळले, धावसंख्येला आकार दिला, तितकासा सूर गबसला नाही परंतु मोक्याच्या क्षणी 3 षटकार आले होते. एक जबरदस्त हा सुद्धा चांगला फटका. त्या दिशेला बरच धावावं लागेल. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीचा. चौकार बिटवीन द गॅप फटका. चला रवी वाघमारे नाणेफेकीचा कौल करा. कोशाणे बनाम गौर कामत. सामना 3 षटकांचा असेल. चौकार वाईड आहे. यस, टाय झाले. 1 पाहिजे. फलंदाजी गौर कामत संघाने स्वीकारले. 3 षटकांचा सामना असेल.
यस विनिंग शॉट डोनेवाडी संघ विजयी झालाय. लगेच मी आमंत्रित करतो बीड संघाचा